22 सप्टेंबर 2025 वार सोमवार ते 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार हा 11 दिवसांचा कालावधी यंदाच्या नवरात्रीचा असणार आहे. 22 सप्टेंबरला आपण सर्वजण आपापल्या घरी घटस्थापना करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मातीचा घट लागतो. तर हा मातीचा घट आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. भलेही तुम्ही तो काळ्या रंगाचा घ्या, लाल रंगाचा घ्या, म्हणजे आपण लाल मातीचा किंवा काळ्या मातीचा त्याला म्हणू शकतो. तर कोणताही घेतला तर हरकत नाही, मात्र तो व्यवस्थित पाहून घ्या. गळका नाही आहे ना, किंवा कुठे चिरलेला तुटलेला नाही आहे ना. एकदा आपण घरी आणल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरून पाहायचं. गळत वगैरे असेल तर त्वरित तुम्ही नवीन घट घेऊन या. नाहीतर मग पुन्हा अंधश्रद्धेला किंवा भीतीला जागा होते. एकदा की घटस्थापना झाली आणि असे काही प्रकार आपल्याला दिसून आले तर मग पुन्हा प्रश्न निर्माण व्हायला नको. आधीच एक काळजी घ्या. आपल्याला आपलं एकच घर असेल पण आपण काही कामानिमित्त, आपल्या व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालेलं असू, तर मग आपल्या ज्या घरी आपल्या देवांचे टाक आहे, आपल्या ज्या घरी कुळाचाराचे सर्व नियम पाळून सगळ्या काही गोष्टी केल्या जातात, सणवार साजरे केले जातात, अशाच ठिकाणी आपण घटस्थापना करावी. एकच घर असून आपण त्या ठिकाणी 2 घटस्थापना करू नये. मात्र ज्यांच्या 2 चुली आहेत आणि त्यांनी आपल्या स्वतःचा एक वेगळा देव्हारा तयार केलेला आहे, लग्न कार्यानिमित्त घरात आपल्या टाक बनवलेले आहेत आणि दुसऱ्या घरीसुद्धा ते सेम तसंच आहे की त्यांनीसुद्धा टाक बनवले आहे, त्यांनीसुद्धा देव्हारा नवीन तयार करून घेतलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये दोनही घरी आपण टाक असल्यामुळे घटस्थापना नक्की करू शकतो. नवरात्र म्हटली की आपल्याला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. 9 दिवसांमध्ये आपण देवीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो आणि या सेवेला देवीचा कुलाचार करणं असं म्हटलं जातं. आता बऱ्याच जणांना नवरात्रीचे नियम किंवा मग नवरात्र ही 9 दिवसांची असते, बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या व्यवस्थितच झाल्या पाहिजे या भीतीपायीच बरेच जण घाबरतात आणि चूक होईल की काय, यामुळे उपवास करावा की नाही, देवीची सेवा करावी की नाही, या गोष्टींबाबत शंका घेत बसतात. तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर अगदी साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रीचे नियम सांगितलेले आहेत एका व्हिडिओद्वारे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच तो सविस्तर व्हिडिओ पहा आणि तुम्हाला त्यामधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. हा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय माता दी.